मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता महिला व बाल विकास योजना या पुणे जिल्हा परिषद पुणे यांच्याकडून एक पत्र प्रकाशित केलेलं आहे। त्या पत्रामध्ये जे काही डाटा आहे तो संपूर्ण डिटेलमध्ये सर्व महिलांसाठी उपयुक्त आहे। आता ज्या काही व्हिडिओ आता प्रकाशित होत आहे प्रत्येक चॅनलवर, प्रत्येक यूट्यूब चॅनलवर, तर ते खरी काय माहिती आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची, किंवा समोरील हप्ता हा किती तारखेला येणार आहे, किंवा तो हप्ता किती तारखेला व किती रुपयांना वाढ नेणारा व कोणत्या महिला यासाठी पात्र असणार, यासाठी हे संपूर्ण तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे हे एक परिपत्रक हे जाहीर करण्यात आलेलं आहे। तर त्यामध्ये संपूर्ण डिटेल माहिती आपण बघूया। तर महिलांनो, इथं बघितलं असता महिला व बाल विकास विभाग, इकडे बघा, बाल विकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल विकास योजना प्रकल्प वर्ग जिल्हा पुणे। तर यामध्ये आता विषय आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत। तर हा विषय आहे, तर यामध्ये कोणती कोणती उपयुक्त माहिती आहे ते सर्व माहिती आपण या व्हिडिओ मार्फत बघणार आहोत। तर उपयुक्त विषयांवर आपणास कळवण्यात येते की, इथं बघा, उपयुक्त विषयांवर आपणास कळवण्यात येते की या कार्यालयाच्या असे निर्देश आलेले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत माध्यमांमधून रील्स व्हिडिओद्वारे वेगळी माहिती प्रकाशित करण्यात येत आहे। यामुळे लाभार्थी महिला तसेच जनतेच्या मनात गैरसमज निर्माण होत असून याबाबत वेगवेगळ्या स्तरावरून कार्यालयाकडे म्हणजेच लोकांकडून त्या संबंधित कार्यालयाकडे मुख्यमंत्री योजनेसंदर्भामध्ये विचारणा केली जात आहे। तर त्यामध्ये आता कोणता बदल किंवा काय आता त्यांच्याकडून माहिती आली ते देखील आपण बघणार आहोत। तर या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अटी व शर्तीमध्ये तसेच योजनेच्या सध्या स्थितीमधील कार्यपद्धतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही। या योजनेमध्ये कोणतीही बदल असल्यास प्रशासनाकडून आपणास कळवण्यात येईल। सदर योजनेसंदर्भामध्ये चुकीच्या बातम्यामुळे लाभार्थी व जनतेच्या मनात कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये याकरिता आपण आपल्या स्तरावरून तसेच अंगणवाडी सेविकेमार्फत या योजनेची सध्या स्थिती लाभार्थी व जनतेच्या निदर्शनास आणून द्यावी। या संबंधित परिपत्रक हे जिल्हाधिकारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी मलवा व बाल विकास पुणे जिल्हा परिषद पुणे यांच्याकडून हे प्रकाशित करण्यात आलं आहे। तर सर्व महिला भगिनींनी कोणतीही काळजी करावी नाही, कारण येणारा हप्ता हा प्रशासनाने निर्देशित केलेल्या तारखानुसार आता कॅबिनेट मंत्री बैठक झाल्यानंतर योग्य त्या तारखेला महिलांच्या खात्यामध्ये पात्र त्यांच्या खात्यात पुढील हप्त्याची रक्कम ही जमा केलेली आहे। पुढील व्हिडिओ आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपण या चॅनलवर घेत राहू। नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।